नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, हा तुमचा केमिस्ट्रीचा नेक्स्ट व्हिडिओ आहे. ठीक आहे, याच्यानंतर अजून एक व्हिडिओ मी शेवटचा प्लॅन करतोय. ठीक आहे, ज्याच्यात अजून राहिलेल्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या 100% परीक्षेत येणार आहे. ठीक आहे, फक्त या व्हिडिओचे तुम्हाला 3000 लाईक्स कंप्लीट करून द्यायचे आहेत बाळांनो. जसे 3000 लाईक्स कंप्लीट होतील लगेच ऑटोमॅटिक नेक्स्ट व्हिडिओ पब्लिश होऊन जाईल. ठीक आहे, आणि कॉमेंट सेक्शन मध्ये नक्कीच लिहा बाळांनो, वी आर विथ यू. ठीक आहे, कारण तुमच्या सपोर्टची गरज आहे बाळांनो. तुमच्याकडून जर मोटिवेशन भेटलं तर मी अजून व्हिडिओज प्रिपेअर करेल बाळांनो. पण जर तुमच्याकडून मोटिवेशन नाही भेटलं तर हे व्हिडिओज बनवणं पॉसिबल नाही होत बाळांनो. ठीक आहे, आणि भरपूर विद्यार्थी विचारतात की सर तुम्ही एकाच व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी का नाही सांगून देत. ठीक आहे बाळांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, एका व्हिडिओमध्ये सांगितलं ना 2 ते 3 तासाचा व्हिडिओ बनेल. ठीक आहे, 2 ते 3 तास कोणताही विद्यार्थी व्हिडिओ बघत नाही. ठीक आहे, त्यामुळे मी पार्ट्स मध्ये गोष्टी सांगतो बाळांनो. आणि काही घाबरू नका, कोणतीच गोष्ट सोडणार नाही मी तुमची. ठीक आहे, म्हणून प्लीज लाईक करा बाळांनो या व्हिडिओला. ठीक आहे, जसे लवकरात लवकर लाईक्स कंप्लीट होतील लगेच आपण व्हिडिओ अपलोड करून देऊ. चला सुरू करूया बाळांनो आजच्या व्हिडिओला. ठीक आहे, सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करायच्या आहेत, पण त्याआधी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बाळांनो. ठीक आहे, लास्ट व्हिडिओची विनर तेजस्वी सोनवणे होती, जिला 1500 रुपीज अमेझॉन व्हाउचर गेलेलं आहे. प्रत्येक व्हिडिओमधून 1 लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकता. ठीक आहे, सबस्क्राईब त्या 1500 रुपयांसाठी नका करू बाळांनो. सबस्क्राईब या पर्पजने करा ना, बाकीचे सगळे तुम्हाला पेपर लीक येणार आहेत या व्हिडिओ चॅनलवरती आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. 12वी बोर्डाचा सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप आहे, लगेच जॉईन करा बाळांनो. ठीक आहे, चला बघूया आपण आता सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप बघूया. सगळ्यात पहिले मी तुम्हाला फॉर्मॅटनुसार सांगणार आहे कोणत्या सेक्शनमध्ये कोणते थिअरॉटिकल क्वेश्चन येण्याची शक्यता आहे, कोणते न्यूमेरिकल क्वेश्चन येण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीने जर 7 थिअरी क्वेश्चन्स येतात, ठीक आहे, जर 7 थिअरी क्वेश्चन येतात तर 7 थिअरी कोणते असणार आहेत, 3 न्यूमेरिकल येतात तर 3 न्यूमेरिकल कोणते असणार आहेत, सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, थोडासा मला टाइम द्या. ठीक आहे, सेटल व्हायला थोडा टाइम द्या मला. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला एक गोष्ट दाखवून देतो. ठीक आहे, एक गोष्ट समजून घ्या. ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, तुमचा वेळ वाचवतात. ठीक आहे, आता हे तुमचे केमिस्ट्रीचे सगळे चॅप्टर आहेत. 4 मार्काचा जो प्रश्न असतो तो फक्त ह्याच चॅप्टर मधून येणार आहे बाळांनो. केमिकल थर्मोडायनामिक्स मधून येईल, किंवा तुमचा येईल बाळांनो 16, 17, 18 एलिमेंट्स मधून येईल, किंवा तुमचा इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स मधून येईल, किंवा तुमचा कोऑर्डिनेशन कंपाऊंड मधून येईल, किंवा तुमचा अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड मधून येईल. याच्यामधूनच येईल बाळांनो तुमचा 4 मार्काचा प्रश्न. सगळ्यात जास्त चान्सेस आहेत, बाकीच्या चॅप्टर मधून पण येऊ शकतो, पण सगळ्यात जास्त चान्सेस आहेत बाळांनो. ठीक आहे, त्याच जागेवर 2 मार्काचा प्रश्न कधीच तुमचा सॉलिड स्टेट मधून येणार नाही. म्हणून जर 2 मार्काचे प्रश्न तुम्ही सॉलिड स्टेट मध्ये प्रिपेअर करताय तर नका करू. ठीक आहे, एवढी बेसिक गोष्ट समजली है ना. चला आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला बेसिक गोष्ट सांगतो. सेक्शन ए मध्ये बाळांनो, सेक्शन ए मध्ये 7 थिअरॉटिकल क्वेश्चन येणार आहेत, 3 न्यूमेरिकल येणार आहेत एमसीक्यूज मध्ये. सेक्शन ए मध्ये दुसरा प्रश्न जो व्हेरी शॉर्ट आन्सरचा असतो त्याच्यात 6 थिअरी येणार आहेत, 2 न्यूमेरिकल येणार आहेत, कारण 8 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात, याच्यात तुम्हाला 3 प्रश्न सोडवायचे असतात. सेक्शन बी मध्ये बाळांनो 7 थिअरी येणार आहेत, 5 न्यूमेरिकल येणार आहेत, 12 प्रश्न सोडवायचे असतात. 12 प्रश्न सोडवायचे असतात नाही, 12 पैकी तुम्हाला 8 प्रश्न सोडवायचे असतात. पण 12 जे प्रश्न येणार आहेत बाळांनो त्याच्यामध्ये 7 थिअरी असणार आहेत, 5 न्यूमेरिकल असणार आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला हे पण सांगणार आहे 5 न्यूमेरिकल कोणते असू शकतात, हे पण सांगणार आहे 7 थिअरी कोणते असू शकतात. त्याच जागेवर तुमचे सेक्शन सी मध्ये पण अशा पद्धतीचं तुम्ही बघू शकता, आणि सेक्शन डी मध्ये पण तुम्ही बघू शकतात की 3 क्वेश्चन येतात बाळांनो. ठीक आहे, 3 क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे असतात, 2 मार्क्सची थिअरी विचारू शकतात, 2 मार्क्सचा न्यूमेरिकल विचारू शकतात. अशा पद्धतीने 4 मार्काचा एक प्रश्न तुम्हाला कॉम्बिनेशन मध्ये विचारू शकतात. बेसिक गोष्ट. ठीक आहे, आता आपल्याला जायचंय सेक्शन ए मध्ये कोणते प्रश्न असणार आहेत. ठीक आहे, त्याच्यावरती सेक्शन ए मध्ये फक्त क्वेश्चन नंबर 1 कडे लक्ष द्या, बाकीचं सगळं विसरा. आपल्या डोक्यासमोर फक्त आता डोळ्यासमोर फक्त सेक्शन ए चा एमसीक्यू इमॅजिन करा बाळांनो. चला, सेक्शन ए चा काय सांगितलं मी तुम्हाला, सेक्शन ए चा काय इमॅजिन करा, एमसीक्यू इमॅजिन करा. किती येणार आहेत, 10 येणार आहेत. 10 पैकी 7 काय येणार आहेत, थिअरॉटिकल येणार आहेत, 3 काय येणार आहेत, न्यूमेरिकल येणार आहेत. एवढी गोष्ट समजली. बस आतापर्यंत एवढं समजलं असेल तुम्ही ऑन ट्रॅक आहेत. आता सगळ्यात पहिले विचार करायचा आपल्याला 3 न्यूमेरिकलचा. कशावरती, 3 न्यूमेरिकलचा. नंतर मी तुम्हाला थिअरॉटिकल प्रश्न सांगतो. 3 न्यूमेरिकल याच्यात सगळ्यात जास्त एक्सपेक्टेड कोणते आहेत 1 मार्कचे, त्याच्यावर फोकस करूया आपण. ठीक आहे, जस्ट अ सेकंड, मला माझ्या नोट्स एक वेळा ओपन करून घेऊया. भरपूर विद्यार्थी असं पण म्हणतात सर तुम्ही पाहून सांगतात. अरे बाळांना अनालिसिस असते, सगळ्या गोष्टी पाठांतर नसतात. प्लीज अशा असल्या कमेंट नका करत जाऊ यार, प्लीज यार, है ना. ठीक आहे, माहिती आहे मागच्या व्हिडिओमध्ये 3000 लाईक्स आले व्हिडिओला, पण 100 विद्यार्थ्यांनी एका निगेटिव्ह कॉमेंटला लाईक केलं होतं. 100. मला या 3000चा तर खूप प्राऊड फील होतो बाळांनो, पण हे 100 असतात ना, मला याचा सुद्धा अफेक्ट होऊन जातो बाळांनो माझ्या हृदयावरती, है ना. मला फरक पडून जातो, है ना. मला ठाऊक आहे की 3000 विद्यार्थी खुश आहेत माझ्यापासून, पण 100 विद्यार्थी खुश नाही आहेत. मला या 100 कडे लक्ष द्यायचं नाही, हे मला माहिती आहे, डोक्याला माहिती आहे, पण हृदयाला नाही वाटत बाळांनो. हृदय नेहमी म्हणतं की मी यांना पण खुश करू.
माझं असं मत असताना प्रत्येक विद्यार्थी माझ्यापासून खुश झाला पाहिजे. प्लीज बाळांनो थोडं समजून घ्या गोष्टी. ठीक आहे, चला 3 न्यूमेरिकल एमसीक्यूज मध्ये कोणते 3 न्यूमेरिकल त्याच्यावर फोकस करूया. ठीक आहे, जस्ट अ सेकंड है ना, एकच मिनिट. हा, याच्यामध्ये बाळांनो एक प्रश्न तुमचा सॉलिड स्टेट मधून है ना. आता मी तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये 3 येणार आहेत तर 3च नाही सांगणार बाळांनो. 3 एक्झॅक्ट कोणती 3 मला माहित. मी तुम्हाला सेट सांगेल. या न्यूमेरिकलच्या सेट मधून सगळ्यात जास्त एक्सपेक्टेड आहे. आता 3 येणार आहेत ना त्याच्यावरती आपण फोकस करणार आहोत. 3 येणार आहेत ना त्याच्यावरती फोकस करणार आहोत. पहिला सॉलिड स्टेट मधून बाळांनो तुमचा येणार आहे न्यूमेरिकल येईल बाळांनो तुमचा पॅकिंग इफिशियन्सीवरती. कशावरती? पॅकिंग इफिशियन्सीवरती. त्यानंतर बाळांनो सोल्युशन्स मधून तुमचं एक न्यूमेरिकल येईल बाळांनो मोल फ्रॅक्शन वरती. कशावरती? मोल फ्रॅक्शन वरती. ठीक आहे, त्यानंतर बाळांनो थर्मोडायनामिक्स मधून तुमचं न्यूमेरिकल येईल बाळांनो फॉर्मेशन एन्थॅल्पी चेंज फॉर फॉर्मेशन ऑफ वॉटर मास गिवन है ना. एन्थॅल्पी चेंज ऑफ फॉर्मेशन ऑफ वॉटर. याच्यामध्ये गिवन काय आहे तुम्हाला? मास गिवन आहे. ठीक आहे, 3 सांगितले प्रश्न न्यूमेरिकल मध्ये. चौथा प्रश्न लिहून घ्या. त्यानंतर एक बाळांनो तुमचा प्रश्न येईल जस्ट अ सेकंड. कॅल्क्युलेट पीओएच है ना. कशामधून? आयनिक इक्विलिब्रियम मधून. ठीक आहे, त्यानंतर बाळांनो तुमचा असेल नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल व्हॉइड. कशावरती? नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल व्हॉइड. आता इथे तुम्हाला लर्न असतं फक्त, पण नंबर लिहायचा बेसिकली हे न्यूमेरिकल झालं है ना. त्यानंतर ऑक्टाहेड्रल व्हॉइड बेसिकली HCPचे. ठीक आहे, दॅट्स इट. एवढे जर तुम्ही न्यूमेरिकल केले बाळांनो हे सगळ्यात जास्त एक्सपेक्टेड न्यूमेरिकल आहेत बेसिकली. ठीक आहे, अजून एक लिहून घ्या थर्मोडायनामिक्स मधून वर्क डनचं न्यूमेरिकल है ना, सगळ्यात जास्त एक्सपेक्टेड आहे. त्यानंतर एक लिहून घ्या. ठीक आहे, ते 2 मार्काला येऊ शकतं. ठीक आहे, चला हे झालं तुमच्या न्यूमेरिकलचा सेक्शन. 3 न्यूमेरिकल येणार आहे. 3 न्यूमेरिकल सांगितले. 7 थेरॉटिकल प्रश्न कोणते त्याच्यावर फोकस करूया. पण त्याआधी बाळांनो जे विद्यार्थी टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये इच्छुक असतील ते आता एनरोल करू शकतात. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतात. तुम्ही बागच्या सगळ्या पेपर्सला बघितलं बाळांनो. मी गॅरंटी देतो केमिस्ट्रीमध्ये पण मॅक्झिमम सिमिलर तिथूनच असेल. नक्कीच एनरोल करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली बाळांनो. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. 10वी 12वी बोर्डाचे मार्क प्रत्येक ठिकाणी विचारतात. ठीक आहे, या गोष्टीला थोडंसं केअर करा. ठीक आहे, चला आता 3 न्यूमेरिकल कोणते येणार आहेत ते झालं. आता 7 थिअरी कोणते येणार आहेत त्याच्यावरती फोकस करूया. ठीक आहे, त्याच्यामध्ये पहिला प्रश्न बाळांनो. ठीक आहे, जस्ट अ सेकंड. हा, तुम्हाला याच्यात येऊ शकतं बाळांनो राऊल्स लॉ. ठीक आहे, त्यानंतर येऊ शकतो बाळांनो तुमचा हेनरीज लॉ. त्यानंतर बाळांनो तुम्हाला थर्मोडायनामिक्स मधून 0th लॉ वरती प्रश्न येऊ शकतो बाळांनो. ठीक आहे, 0th लॉ किंवा फर्स्ट लॉ. ठीक आहे, त्यानंतर बाळांनो तुमचा प्रश्न येऊ शकतो इथं SN1 SN2 मधून. त्यानंतर प्रश्न येऊ शकतो बाळांनो तुमचा SI युनिट विचारलं जाऊ शकतं कंडक्टिव्हिटीचं. ठीक आहे, त्यानंतर बाळांनो तुमचा प्रश्न येऊ शकतो इथं ग्रिग्नार्ड रिएजंट वरती. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न येऊ शकतो बाळांनो इथं तुमचा फेलिंग्स अँड टॉलेन्स रिएजंट वरती. त्यानंतर बाळांनो तुमचा प्रश्न येऊ शकतो ऑर्डर ऑफ रिएक्शन वरती. ठीक आहे, त्यानंतर बाळांनो तुमचा थर्मोडायनामिक्स मधून येऊ शकतो इंटेन्सिव्ह अँड एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज वरती. ठीक आहे, त्यानंतर एक प्रश्न येऊ शकतो बाळांनो तुमचा बफर कॉन्सेप्ट वरती. हे 10 प्रश्न तुमचे इम्पॉर्टंट बाळांनो, जे 7 थिअरॉटिकल प्रश्न विचारले जाणार ना त्यासाठी. ठीक आहे, चला आता काय बघितलं आपण? आता काय बघितलं बाळांनो? सेक्शन एचा MCQ आपण पूर्ण फिनिश केला. काय फिनिश केला? सेक्शन एचा काय फिनिश केला? MCQ फिनिश केला आपण है ना. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहेत बाळांनो तुमचा. आता आपल्याला सेक्शन एचा कशावरती जायचंय बाळांनो? व्हेरी शॉर्ट आन्सर वरती. कशावरती जायचंय? व्हेरी शॉर्ट आन्सर वरती. ठीक आहे, चला पुढे वळूया. आता आपल्याला व्हेरी शॉर्ट आन्सर वरती जायचे. व्हेरी शॉर्ट आन्सर किती येणार आहेत बाळांनो? 8 येणार आहेत 8 मार्कासाठी. ठीक आहे, त्याच्यामध्ये बघा त्याच्यामध्ये काय असणार आहे गोष्टी? 6 थिअरी असणार आहेत, 2 न्यूमेरिकल असणार आहेत. ठीक आहे, 6 थिअरी असणार आहेत, 2 न्यूमेरिकल असतात. जे 2 न्यूमेरिकल असणार आहेत ते कोणते असणार आहेत त्याच्यावरती पहिले फोकस करूया. पहिलं दुसरं. ठीक आहे, त्याच्यावरती सगळ्यात पहिले फोकस करूया. जस्ट अ सेकंड.
2 मार्काचे न्यूमेरिकल कुठे गेले? हां, त्याच्यामध्ये एक प्रश्न असणार आहे बाळांनो तुमचा, इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट, इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट व्हेन मास चेंजेस, व्हेन मास चेंजेस. ठीक आहे. त्यानंतर बाळांनो तुमचा न्यूमेरिकल असेल pH अँड POH ऑफ गिवन HCl सोल्युशन, गिवन HCl सोल्युशन. ठीक आहे. त्यानंतर तुमचा 1 मार्काचा प्रश्न असेल बाळांनो हाफ लाईफ कॅल्क्युलेशनवरती. कशावरती? हाफ लाईफ कॅल्क्युलेशनवरती. ठीक आहे, दिसतंय ना तुम्हाला, है ना? 4 नंबरचा प्रश्न असेल बाळांनो तुमचा 4 नंबरचा प्रश्न असेल तुमचा 1 मिनिट, स्टँडर्ड सेल पोटेन्शियलवरती, स्टँडर्ड सेल पोटेन्शियलवरती न्यूमेरिकल असेल. हे 4 न्यूमेरिकल व्हेरी शॉर्टसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत बाळांनो. आता व्हेरी शॉर्टमध्ये काय येणार आहेत? 2 न्यूमेरिकल येणार आहेत. मी तुम्हाला 4 न्यूमेरिकल सांगितले, ते करून ठेवा. 6 थिअरी येणार आहेत. आता कशावरती फोकस करायचं आपल्याला? 6 थिअरी येणार आहेत त्याच्यावरती. 6 थिअरी प्रश्न 1, 2 काही सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, जस्ट अ सेकंड, मला PDF ओपन करून घेऊ द्या माझी. मी पण सगळ्या गोष्टी प्रिपेअर करून आणतो बाळांनो, असं नाही की मनाने सांगायच्या असतात, है ना? म्हणून मला हे सगळ्या गोष्टी इथं ऑन पॉईंट सांगायला थोडासा टाइम लागू शकतो. हां, त्याच्यामध्ये 6 थिअरीमध्ये बाळांनो पहिला प्रश्न तुमचा ऑस्मॉटिक प्रेशर, ऑस्मॉटिक प्रेशर. दुसरा प्रश्न बाळांनो तुमचा सेल व्होल्टेजवरती. तिसरा प्रश्न बाळांनो तुम्हाला वॅन्ट ऑफ फॅक्टरवरती, वॅन्ट ऑफ फॅक्टरवरती. चौथा प्रश्न बाळांनो तुमचा याच्या आयझोमेरिझमवरती. 5वा प्रश्न बाळांनो तुमचा थर्मोप्रोसेसेसवरती, एडियाबॅटिक आयझोथर्मल, आयझोकोरिक, आयझोबारिक, त्याच्यावरती. ठीक आहे. 6वा प्रश्न बाळांनो तुमचा इथं जस्ट अ सेकंड, मोलर कंडक्टिव्हिटीवरती. ठीक आहे, मला 1च मिनिट द्या, मला फक्त चेक करून घेऊ द्या काही राहिलं का माझ्याकडून, है ना? काही सुटायला नको बाळांनो. एक प्रश्न असणार आहे तुमचा नायलॉन 66 वरती. एक प्रश्न असणार आहे बाळांनो तुमचा चाल्कोजन्स वरती. चाल्कोजन्स कुठं भेटेल तुम्हाला? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ग्रुप 16, 17, 18 मध्ये. ठीक आहे. हे झाले 8 प्रश्न जे तुम्हाला करून ठेवायचे आहेत बाळांनो. आतापर्यंत आपण एवढं सेक्शन ए संपलाय आतापर्यंत. बघा, एवढाच व्हिडिओ किती मिनिटाचा झाला? 12-13 मिनिटाचा व्हिडिओ होऊन गेला. ठीक आहे. अजून बाकी आहेत सगळ्या गोष्टी, आणि तुम्ही सांगतात एकच व्हिडिओ 2 तासाचा बनवा, त्याच्या सगळ्यात गोष्टी कव्हर करा. नॉट पॉसिबल बाळांनो. ठीक आहे. आता वळूया आपण सेक्शन बी मध्ये. सेक्शन बी मध्ये काय येणार आहे? 7 थिअरी येणार आहेत, 5 न्यूमेरिकल येणार आहेत. चला बघूया. 5 पैकी 7 थिअरी 5 न्यूमेरिकल किती झाले? 12 प्रश्न झाले. आपल्याला किती सोडवायचे आहेत? 8 सोडवायचे आहेत. मग आपण कोणतं कॅल्क्युलेशन यूज करणार बाळांनो? 8 जर सोडवायचे आहेत आपल्याला, 8 प्रश्न जर सोडवायचे आहेत, तर 3 तुमचे न्यूमेरिकल आणि 5 तुमचे थिअरी, है ना? रेशो घेतला मी बेसिकली. हे कोणतं चालू आहे आता बाळांनो? आपला आता सेक्शन बी. ठीक आहे. सेक्शन बी कडे आपण आलो आता. 3 न्यूमेरिकल येणार आहेत, 5 थिअरी येणार आहेत. 3 न्यूमेरिकल कोणते येतील त्याच्यावरती सगळ्यात पहिले आपला फोकस असला पाहिजे बाळांनो. क्लिअर आहे? इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहेत, है ना? चला, 3 न्यूमेरिकल कोणते असणार आहेत त्याच्यावरती आपला आता फोकस असला पाहिजे बाळांनो, है ना? चला, कुठं गेला? 3 मार्क्स न्यूमेरिकल, 2 मार्क्स न्यूमेरिकल. ओके, 2 मार्क्स न्यूमेरिकल. हां, याच्यामध्ये बाळांनो लिहून घ्या आता पहिला प्रश्न, है ना? याच्यामध्ये नंबर ऑफ युनिट सेल्स, नंबर ऑफ युनिट सेल्स. याच्यामध्ये तुम्हाला मास दिलेला आहे, तुम्हाला डेन्सिटी दिलेली आहे, है ना? एक न्यूमेरिकल बाळांनो. त्यानंतरचं न्यूमेरिकल बाळांनो तुमचं त्याच्या हां, टोटल मोल्स आफ्टर डिसोसिएशन, टोटल मोल्स आफ्टर डिसोसिएशन. याच्यावरती एक प्रश्न पक्का बाळांनो तुमचा न्यूमेरिकल, है ना? न्यूमेरिकल सांगतोय मी, है ना? त्यानंतर एक प्रश्न बाळांनो तुमचा हेनरीज लॉ, हेनरीज लॉ च्या सोल्युबिलिटीवरती एक न्यूमेरिकल येईल, सोल्युबिलिटीवरती न्यूमेरिकल बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर चौथं न्यूमेरिकल बाळांनो इथे येईल बाळांनो तुमचं जस्ट असे रेट कॉन्स्टंट वरती. रेट कॉन्स्टंट तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल कशामधून बाळांनो? कायनेटिक्समधून.
जेव्हा तुम्हाला काय दिलेलं आहे बाळांनो, डेटा दिलेला असेल त्याच्यात, है ना. 5 नंबरचं न्यूमेरिकल बाळांनो तुमचं स्टँडर्ड सेल पोटेन्शियलवरती, स्टँडर्ड सेल पोटेन्शियलवरती, है ना, सगळ्यात जास्त एक्सपेक्टेड. सो दिस इज युअर न्यूमेरिकल पार्ट ऑफ सेक्शन बी, है ना. आता आपल्याला कशावरती जायचंय, थेरॉटिकल पार्टवरती. थेरॉटिकलचे किती प्रश्न येणार आहेत बाळांनो, किती येणार आहेत थेरॉटिकलचे, 7 प्रश्न येणार आहेत. पण 7 पैकी आपल्याला 5 सोडवायचे असतात. तर 5 आपण बघूया कोणते सोडवायचे आहेत. पहिला, दुसरा, सगळ्यात एक्सपेक्टेड सांगतोय मी तुम्हाला, ठीक आहे. 5 प्रश्न, है ना. थेरॉटिकलमध्ये जाऊ आपण आता, थेरीमध्ये जाऊ. कोणते प्रश्न येणार आहेत आपले, हां, याच्यामध्ये बाळांना एक डिफरन्स तुमचा पक्का येणार आहे. डिफरन्स कशावरती, एक तर क्रिस्टलाइन अँड ॲमॉर्फसचा तुमचा डिफरन्स येईल, एक तर तुम्हाला आयडियल वर्सेस नॉन आयडियल सोल्युशनवरती एक डिफरन्स येऊ शकतो बाळांनो, ठीक आहे. त्यानंतर बाळांनो तुमचा सॉल्ट ब्रिजवरती एक प्रश्न येईल तुमचा थेरॉटिकल, सॉल्ट ब्रिजवरती, ठीक आहे. त्यानंतर तुमचा SN1 आणि SN2 वरती एक प्रश्न येईल बाळांनो, ठीक आहे. त्यानंतर तुमचा कॅनिन-झॅरो रिॲक्शनवरती एक प्रश्न येईल बाळांनो, है ना. त्यानंतर बाळांनो तुमचा रूट्स रिॲक्शनवरती एक प्रश्न येण्याचे सगळ्यात चान्सेस आहेत बाळांनो. त्यानंतर तुमचा बाळांनो 7 नंबरचा ल्युकाज रिएजंट, ठीक आहे. हे झालं बाळांनो तुमचं आता सेक्शन बी. कुठंपर्यंत आपण कव्हर केलं बाळांनो, सेक्शन बी पर्यंत आपण कव्हर केला. आता जायचं आपल्याला सेक्शन सी मध्ये. सेक्शन सी मध्ये काय, 7 थेरी 5 न्यूमेरिकल, ठीक आहे. 7 थेरी 5 न्यूमेरिकल. कशावरती आलो आपण, सेक्शन सी वरती. 7 थेरी 5 न्यूमेरिकल, ठीक आहे. चला बघूया आपण. पण याच्यामध्ये आपल्याला किती, 3च सोडवायचे असतात बाळांनो, ठीक आहे. याच्यामधले 5 सोडवायचे असतात. बेसिकली आपल्याला टोटल 8 प्रश्न सोडवायचे असतात. आपला सगळ्यात पहिला फोकस कशावरती असणार आहे, 3 न्यूमेरिकलवरती, है ना. 3 न्यूमेरिकलवरती कोणते येणार आहेत बाळांनो, त्याच्यावरती बोलूया आता आपण, है ना. 3 मार्काचे कोणते न्यूमेरिकल येतील त्याच्यावरती बोलूया, है ना. ठीक आहे, चला. याच्यामध्ये एक प्रश्न येईल बाळांनो तुमचा, तुम्हाला डेन्सिटी दिलेली आहे, तुम्हाला काय काढायचंय, मोलर मास काढायचंय. काय काढायचंय, मोलर मास काढायचंय. कशामधला प्रश्न आहे, सॉलिड स्टेटमधून. त्यानंतरचा एक प्रश्न बाळांनो तुमचा रेडियस ऑफ ॲटम तुम्हाला काढायची असू शकते. रेडियस ऑफ ॲटम सॉलिड स्टेटचा प्रश्न, है ना. 3 नंबरचा प्रश्न बाळांनो तुमचा याच्यावरती येईल पीओएच कॅल्क्युलेशनवरती, बफरमधून काय प्रश्न येणार आहे, पीओएच कॅल्क्युलेशनवरती. 4था प्रश्न बाळांनो तुमचा वर्क डन वरती न्यूमेरिकल. कशामधून, थर्मोडायनामिक्समधून. वर्क डन कशाचं विचारलं जाईल बाळांनो, आयझो थर्मल एक्सप्रेशनचं, है ना. त्यानंतर एक प्रश्न येईल बाळांनो तुमचा, जस्ट अ सेकंड 3 मार्क्स क्वेश्चन, हां, रेट रिलेशन न्यूमेरिकल. कशावरती, रेट लॉवरती. बेसिकली रेट लॉवरती एक न्यूमेरिकल पक्का. हे झाले 5 तुमचे थेरॉटिकल प्रश्न बाळांनो, न्यूमेरिकल प्रश्न. आता आपल्याला काय, थेरॉटिकल प्रश्न, थेरीवरती जायचंय. सेक्शन सी मध्ये कोणती थेरी विचारली जाणार आहे, ठीक आहे. सेक्शन सी मधली थेरीवरती जाऊया बाळांना आपण, सेक्शन सी ची थेरीवरती जाऊया. जस्ट अ सेकंड. थेरीमध्ये लिहून घ्या बाळांना, फॅराडेज लॉ विचारला जाईल, फॅराडेज लॉ, है ना. त्यानंतर बाळांना दुसरा लिहून घ्या याच्यावरती लॅन्थनाइट कॉन्ट्राडिक्शनवरती. त्यानंतर बाळांनो पोझिशन ऑफ लॅन्थनाइट अँड ॲक्टिनाइट्स इन पिरियडिक टेबल, प्रश्न पक्का बाळांनो. त्यानंतर प्रश्न असेल बाळांनो तुमचा इंटरहॅलोजन्स कंपाऊंडवरती नोट, इंटरहॅलोजन्स कंपाऊंडवरती नोट, हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा प्रश्न आहे, ठीक आहे. अल्कोहोल फिनॉल इथरमधून तुमच्या कन्व्हर्जनच्या रिॲक्शन येतील. अल्कोहोल फिनॉल इथरमधून काय येणार आहे, कन्व्हर्जनच्या रिॲक्शन येतील, ठीक आहे. बेसिकली कन्व्हर्जनच्या रिॲक्शन गेस करणं पॉसिबल नसतं बाळांनो, ठीक आहे. त्यानंतर 6वा प्रश्न तुमचा येऊ शकतो बाळांनो इथं, नर्स्ट इक्वेशन, NERNST, नर्स्ट इक्वेशन, ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न येईल बाळांनो तुमचा KSP वरती. कशावरती, KSP वरती. सो दिस आर युअर एक्सपेक्टेड क्वेश्चन्स इन सेक्शन सी. झाला सेक्शन सी तुमचा, झाला सेक्शन सी इथंपर्यंत क्लिअर आहे बाळांनो. आता वळूया आपण सेक्शन डी वरती. कशावरती, सेक्शन डी वरती. सेक्शन डी मध्ये आपल्याला 3 प्रश्न येणार आहेत, ठीक आहे, जे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असणार आहेत. त्या 3 प्रश्नांकडे लक्ष देऊया, ठीक आहे. पण त्याआधी बाळांनो व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल लगेच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच करा बाळांनो. आपलं टार्गेट आहे 170K पर्यंत पोहोचणं केमिस्ट्रीच्या पेपरच्या आधी. आणि मला माहिती बाळांनो माझ्या मेहनतीला तुम्ही नक्कीच दाद देणार बाळांनो हे सबस्क्रायबरचं टार्गेट कंप्लीट करून. प्लीज बाळांनो, ठीक आहे. मी तुमच्याकडून पैसे नाही मागत. भरपूर विद्यार्थी म्हणतात सर तुम्हाला युट्यूब व्हिडिओ बनवायचे पैसे भेटतात. बाळांनो जेव्हा 1 लाख व्ह्यूज येतात ना युट्यूबवरती 100K तेव्हा किती पैसे भेटतात माहिती आहे, 700 रुपये. 700 रुपयांसाठी मी एवढी मेहनत करेल बाळांनो. माझे 10-10 हजारचे लेक्चर्स बुडताय या सगळ्या गोष्टींचं कारण. ऑफलाईनचे मेहनत घेतोय कारण मला जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचं, जास्त विद्यार्थ्यांना फायदा करून द्यायचा आहे.
तुमच्याकडून मी काही जास्त नाही मागत बाळांनो, एक लाईक आणि एक सबस्क्राईब मागतो, जास्त नाही काही मागत. एक गुरुदक्षिणा म्हणून तुम्ही तेवढी गोष्ट तर देऊ शकतात बाळांनो. ठीक आहे, चला आता आपल्याला कशावरती वळायचे बाळांनो, सेक्शन डी वरती. आणि तुम्ही नाही पण करणार ना, मी माझं काम करत राहील बाळांनो, है ना. चला सेक्शन डी वरती आता बोलूया. सेक्शन डी मध्ये पहिले थिअरॉटिकल बघून घेऊया, मग न्यूमेरिकल बघूया, है ना. पहिले थिअरॉटिकल बघून घेऊया. थिअरॉटिकल मध्ये बाळांनो पीएच प्लस पीओएच इज इक्वल टू 14 हे तुम्हाला प्रूव्ह करायचं बाळांनो, डिराईव्ह करायचं बेसिकली. त्यानंतर बाळांनो अल्डोहॉल कंडेन्सेशन तुम्हाला डिटेल एक्झाम्पल सगळ्या गोष्टी एक्सप्लेन कराव्या लागतील. त्यानंतर बाळांनो हॅलोफॉर्म रिॲक्शन डिटेल एक्सप्लेनेशन द्यावं लागेल बाळांनो. त्यानंतर तुमचा डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन हायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन, ठीक आहे, याच्यावरती एक प्रश्न येईल बाळांनो. त्यानंतर बाळांनो तुमचा येईल 5वा कोऑर्डिनेशन कंपाऊंड मधून EA1 वरती EAN वरती एक प्रश्न येईल बाळांनो. त्यानंतर 6वा प्रश्न बाळांनो तुमचा 1 मिनिट स्टँडर्ड हायड्रोजन पोटेन्शियलचं तुम्हाला 3 गोष्टी विचारतील. काय विचारतील? कन्स्ट्रक्शन, ऍप्लिकेशन आणि वर्किंग किंवा कन्स्ट्रक्शन, ऍप्लिकेशन, वर्किंग. त्यानंतर इलेक्ट्रोकेमिकल सेलचं 3 गोष्टी विचारतील, कन्स्ट्रक्शन, ऍप्लिकेशन, वर्किंग. दॅट्स इट. एवढं केलं तुमचं. अजून एक 9वा फर्स्ट लॉज ऑफ थर्मोडायनामिक्स तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचे असतील. लॉज ऑफ थर्मोडायनामिक्स हा झाला तुमचा सेक्शन डी बाळांनो. याच्यामध्ये एक्सपेक्टेड न्यूमेरिकल मी तुम्हाला सांगतो आता. न्यूमेरिकल पार्टवरती जाऊया. सेक्शन डी मध्ये है ना 4 मार्काचे न्यूमेरिकल कोणतं येईल बाळांनो? डेरिव्हेशन प्लस न्यूमेरिकल कशावरती? डेन्सिटीवरती सॉलिड स्टेटमधून. ठीक आहे. त्यानंतर बाळांनो हेस लॉ वरती न्यूमेरिकल थर्मोडायनामिक्स मधून. त्यानंतर ई नॉट ऑफ सेल कॅल्क्युलेशनचं न्यूमेरिकल इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधून. ठीक आहे. आणि फर्स्ट ऑर्डर डिकम्पोजिशनचं जे न्यूमेरिकल आहे काय केमिकल कायनेटिक्स मधून. हे 4 न्यूमेरिकल सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहेत बाळांनो. उद्या येऊन मॅच करून जाईल ना. ठीक आहे. तर हे झालं बाळांनो, आपण एक्झॅक्ट पेपर फॉर्मॅट वाईज सगळ्या गोष्टी बघितल्या. मला माहिती आहे व्हिडिओ मोठा झालाय पण गरजेचा होता हा व्हिडिओ. ठीक आहे. सगळ्या गोष्टी बाळांनो खूप मेहनत लागते या सगळ्या गोष्टींची रिसर्च करायला बाळांनो. आणि इन रिटर्न काय एक्सपेक्ट करतं माणूस तुमच्याकडून? प्लीज लाईक्स आणि सबस्क्राईब करा बाळांनो चॅनलला. जे विद्यार्थी अजून पण टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये इंटरेस्टेड असतील त्यांनी नक्कीच एनरोल करू शकतात बाळांनो. मॅक्झिमम सिमिलर टाईप प्रश्न तिथूनच बोर्डात येतात आणि येतील बाळांनो. नक्कीच एनरोल करा आणि प्लीज चांगल्या कॉमेंट्स करा है ना. मला काल चांगलं नाही वाटलं है ना, कारण एका विद्यार्थ्याने कॉमेंट केली होती फेरीज ब्लॅक बॉडी का नाही आलं. त्याला 100 विद्यार्थ्यांनी लाईक केलं होतं आणि या मागच्या व्हिडिओला 3000 विद्यार्थ्यांनी लाईक केलं. या 3000 बद्दल तर मला प्रेम आहेच बाळांनो. मला हे 100चं सुद्धा प्रेम जिंकायचं आहे आणि ते मी जिंकेल. ठीक आहे. चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाबा टेक केअर. थँक्यू.